मी नितीन पटेकर, RPIA पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष। आज काळा खडकावरती SRA मार्फत जो सर्वे होतोय, मुळात हा सर्वे कुठल्या गोष्टीवरती होतोय याच्या खोलात जाण्याची गरज आहे। इथून मागे 13 वर्षापूर्वी असाच एक सर्वे इथे झाला होता आणि त्याही वेळेला इथल्या नागरिकांनी काही फॉर्म भरून दिले होते SRA ला की आमचं घर 13 वर्षापूर्वी या पद्धतीने डेव्हलप। त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये पूर्णपणे डिफरंट आहे। त्यावेळी ज्या बिल्डरला ते बी ते अवेलेबल आहेत आता, 13 वर्षापूर्वी आम्ही त्यांना फॉर्म भरून दिला होता। 13 वर्ष खूप मोठे झालं आणि ते जे फॉर्म वगैरे भरवून दिले होते ते कालबाह्य झालेले आहेत। आता त्याचा काहीही उपयोग झालेला नाही। त्यांनी जर प्रस्ताव दाखल केलेला आहे, हा नवीन नुसार आहे का जुन्यानुसार आहे, त्यांनी याचा खुलासा इथं करावा। त्याच्यानंतर हा जो सर्वे झालेला आहे याच्यासाठी दंडेलशाही कशाला? तुम्ही जर प्रामाणिकपणाने सर्वांना घराला घर देणार असाल किंवा काय देणार असाल तर एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? मुळात 100% तुमच्याकडे त्याची हे आहे का, संमती आहे का, याची शाश्वती आहे का तुमच्याकडे का नवीन बिल्डरकडे? ज्या टायमाला 13 वर्ष एखादा माणूस झोपलेला असेल तर त्याला जागा करण्यासाठी जर दुसरं कोणी तयार होत असेल किंवा नागरिक तयार असतील तर मुळात जुन्या लोकांना आहे ना, काय बोलतात, 4-5 लोकांना हाताशी धरून हे गोष्ट चाललेली आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की स्थानिक रहिवाशांना कोणालाही विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये। इतर कितीतरी समाजात प्रत्येकाने आपापला समाज, परंतु एक माझा समाज म्हणून माझा झोपडपट्टी मुक्त समाज पाहिजे, झाला पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे। घराला घर ही सर्वांची इच्छा आहे, परंतु 13 वर्षापूर्वी जे व्हायचं होतं ते 13 वर्षापूर्वी झालं नाहीये, ते आताच का झालं याच्यावरही मुद्दा आहे। असं जर होत असेल तर आमचा SRAच्या पूर्ण सर्वेला विरोध आहे आणि जोपर्यंत जुन्या आणि नवीन याचा खुलासा होत नाही तोपर्यंत हा सर्वे आमच्यासाठी लादण्यात आलेला सर्वे आहे असं आम्ही मानतो आणि याचा जाहीर निषेध करतो। जो सर्वे लावण्यात आलेला आहे जे एंटरप्राइजेस या कंपनीतर्फे, तर त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नाही। 1 दिवसामध्ये सर्वे लावलेला आहे आणि या सर्वेला ना म्हणजे स्थानिक लोकांना, काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहित नाही। त्यांनी नोटीस वगैरे लावल्या होत्या, परंतु लोकांना एकदम विश्वासात घेऊन सांगितलं नाही। आम्हाला काय पुनर्वसनाला आमचा विरोध नाहीये स्थानिक लोकांचा, परंतु लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी जर सांगितलं असतं अशा प्रकारे असं आहे, हा नंबर टाकला की तुमचं घर पात्र होतंय किंवा अपात्र होतंय, या नंबरचा अर्थ आहे, अशा प्रकारे त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही। हे फ्लॅक्स लावलेत, हे पण हे रात्री लावलेलं आहे हा फ्लॅक्स। अशा प्रकारे त्यांनी लोकांना कुठल्याही प्रकारची कल्पना दिलेली नाहीये। मी श्रीकांत कदम, RPIचा जिल्हा संपर्क प्रमुख। काळा खडक वाकड येथील SRAचा जो प्रकल्प आहे याच्या बाबतीत सर्वेच्या बाबतीची सकाळी मला कल्पना मिळाली, तशी 3-4 दिवसापासून ही कल्पना मिळाली होती की या ठिकाणी सर्वे होणार आहे। काही लोकांनी हा सर्वे होऊ नये काही कारणास्तव म्हणून माझ्याकडे तशी तक्रारही 100-1 लोकांनी सहाय्य करून दिलेली आहे। परंतु रात्री आज असं समजलं की रात्री 12-1च्या पुढे काही लोकांना हाताशी धरून जय एंटरप्राइजेसचे जे मालक आहेत यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांचा वापर करून या ठिकाणी धाड तपडशा करून लोकांना अंधारात ठेवून, लोक कोणी घरी नाही येत तशी अशा पद्धतीचा चुकीचा सर्वे केला। या सर्व सर्वेला बऱ्याच स्थानिक रहिवाशांचा आणि आमच्या सारख्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे। या बाबतीत आम्ही गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री आणि हे CP इथं जे काय पोलिसांनी जो फोर्स हे केलेला आहे, मला वाटतं की अशा पद्धतीची दखल अनेक ठिकाणी जर का पोलिसांनी, माझ्याकडे कल्पना आहे की बऱ्याचदा इथं गुन्हेगारांनी अनेक गुन्हे केल्याच्या नंतर सामान्य महिला, सामान्य मुलं यांच्या बाबतीत इतकी हॅरेसमेंट होती तेव्हा आमचे पोलीस बऱ्यापैकी बघायची भूमिका घेतात। परंतु आता जी तत्परता दाखवली पोलिसांनी ही मला वाटतं ही संशयास्पद त्यांची भूमिका आहे। ठीक आहे, पोलिसांनी कुठंतरी हे झालं होत असताना पोलिसांनी आलं पाहिजे, त्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या भावनेशी त्यांनी खेळलेले, त्यांची भावना समजून घेतली नाही, या कृतीचा मी निषेध करतो। आणि भविष्य काळामध्ये सुद्धा या झोपडपट्टीसाठी कायदेशीर लढा आमचा सर्व या स्थानिक रहिवाशांच्या मदतीने चालू राहील। आज आमची संध्याकाळी किंवा आता या टायमाला संध्याकाळी या ठिकाणी मीटिंग आमची होईल आणि याच्यातल्या काही कायदेशीर बाबी ज्याचं हे झालेलं आहे, भंग झालेलं आहे, त्याच्या बाबतीत आम्ही चर्चा करून पुढील निर्णय घेऊ।